नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवळी तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज आपण अल्जेब्राचा तिसरा पाठ बघणार आहोत. या अगोदर आपण अल्जेब्राचे 2 पाठ ऑलरेडी घेतलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ते 2 पाठ बघितलेले नाही आहेत त्यांनी आधी ते 2 पाठ बघायचे आहेत, तरच तिसऱ्या पाठकडे यायचं आहे. नाहीतर तिसरा पाठ आपला काय चालू आहे तुम्हाला काही समजणार नाही आहे. ठीक आहे, तर पहिला प्रश्न आपल्या बोर्डवरती आहे. जर 5x घन अधिक 1/4x घन बरोबर 6 तर 5x घन वजा 1/4x घन बरोबर किती? ऑप्शन हे दिलेले आहेत आपल्याला. ठीक आहे, बघा आपल्याला हे माहीत आहे x अधिक 1/x बरोबर n असेल तर x वजा 1/1 जर काढायचा असेल तर याचं उत्तर काय असतं रे? वर्गमुळात n चा वर्ग वजा 4 बरोबर आहे. आता बघा या xच्या ठिकाणी आपण काय म्हटलं 5x टाकला. ठीक आहे, आणि इथं काय 4x, इथं पण सेम 5x आणि इथं एक 4x, म्हणजे या xच्या ठिकाणी इथं काय होईल 5x चा घन. ठीक आहे, म्हणजे इथं आपल्या लक्षात येईल याचं उत्तर काय येईल n वर्ग वजा 4. म्हणजेच याच फॉर्ममध्ये आहे, इथं प्लस आहे इथं प्लस आहे, व्हॅल्यू सेम आहेत, व्हॅल्यू काय सेम आहेत. इथं प्लस आहे इथं मायनस आहे, मायनस आहे म्हणून n स्क्वेअर मायनस 4. n स्क्वेअर म्हणजे याचा वर्ग 6चा वर्ग वजा 4. आता बघा वजा 4 AB असते, वजा 4 काय असते AB, पण इथं या 1चा सहगुणक 5 आहे, इथं 4 आहे, म्हणजे हे कट्टील नाही. म्हणून आपल्याला हे दोन्ही सहगुणक आपल्याला यावं लागेल, म्हणजे याला A म्हणावं लागेल, याला म्हणावं लागेल B. म्हणजे 4 गुणेला 5x चा घन गुणेला 1/4x चा घन. सॉल्व जर केलं तर x घन कटला, 4 कटला, 5 गुणेला 1 5 बरोबर 6चा वर्ग झाला 36 वजा 5. ठीक आहे, मग 36 मधून 5 गेले किती राहिले 31, म्हणजे वर्गमुळात 31 हे जे आहे हे आपलं उत्तर भेटेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे आहे ते आपलं त्याचा राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक डी जे आहे हा त्याचा राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. जर x चा घात 4 अधिक 1/x चा घात 4 बरोबर 119 तर x वजा 1/x बरोबर किती? हा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन आहेत 9 वर्गमुळात 3, 3 आणि 8. ऑप्शन आहेत 9 वर्गमुळात 3, त्याच्यानंतर 3 आणि चौथा ऑप्शन आहे आपलं 8. बघा प्रश्न कसा विचारलेला आहे. यामध्ये तुम्हाला लक्षात येत असेल की प्रश्न जो आहे उलटा विचारलेला आहे. आधी आपल्याला x वजा 1/x याची किंमत देत होते आणि हे काढायला लावत होते. आता आपल्याला हे दिलेलं आहे हे काढायला लावत आहे, म्हणजे आपल्याला आता उलटं जावं लागेल. आता बघा आपल्याला माहीत आहे x चा घात 4 अधिक 1/x चा घात 4 बरोबर आपल्याला 119 दिलेला आहे. याला आपल्याला पूर्ण वर्ग करावा लागेल. 119 कोणत्याही संख्येचा वर्ग आहे का रे? नाही आहे, म्हणजे 119 मध्ये जर 2 मिळवले तर 121 होतात आणि 11चा वर्ग भेटतो. म्हणून इथं 2 मिळवले म्हणून इथं पण 2 मिळवायचे. तर बघा x चा घात 4 अधिक 1/x चा घात 4 अधिक 2 बरोबर 119 मध्ये 2 मिळवले 121 झाले. आता तुम्हाला लक्षात येत असेल a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक 2ab बरोबर आहे. हा कशाचा फॉर्म्युला होता आपला? a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस ट्वाईस ab. हा ab जो आहे कटतो, x चा घात 4 आणि हा x चा घात 4 करतो, म्हणून फक्त इथं आपण 2 लिहिलेलं आहे. म्हणजे याला आपण या फॉर्ममध्ये लिहू शकतो. a काय आपला x चा घात 4 आहे ना, आणि b काय आहे x चा वर्ग येईल अधिक 1/x चा वर्ग याचा वर्ग बरोबर 11चा वर्ग. वर्गमूळ जर काढलं तर काय होईल
एक्स स्क्वेअर प्लस 1/x² बरोबर 11. पण मला काय पाहिजे एक्स वजा 1/x. आता मला वजा चिन्ह पाहिजे म्हणजे इथं काय होईल वजा 2 मायनस करावं लागतील. 11मधून जर 2 मायनस केले कारण मला माहीत आहे a वजा b ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर a² प्लस b² मायनस 2ab होतात. बरोबर आहे. म्हणजे याच्यामधून 2 वजा करावं लागतील. इथं प्लस केला कारण आपल्याला मागे यायचं होतं. आता याच्यामधून जर 2 वजा केले x² प्लस 1/x² मायनस 2 बरोबर 11तून 2 गेले 9. 9 झाला परफेक्ट स्क्वेअर. आता बघा याला आपण काय लिहू शकतो रे x² प्लस 1/x² मायनस 2 म्हणजे a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे x मायनस 1/x याचा वर्ग बरोबर 9 म्हणजे कशाचा वर्ग आहे तो 3चा वर्ग. मला याची किंमत पाहिजे x वजा 1/x x वजा 1/x बरोबर याचं वर्गमूळ जर काढलं तर उत्तर किती येईल 3. असं आपल्याला मागच्या पद्धतीनुसार जायचं आहे. ठीक आहे. आता बघा ही जी आहे ही थोडी मोठी पद्धत आहे. आपल्याला एकदम सोप्या पद्धतीनुसार करायचं असेल तर 2 स्टेपमध्ये उत्तर निघेल. तर कसं निघेल लक्षात घ्या. x वजा x काढायचा आहे. इथं x चा घात 4 आहे त्याचे अर्धे जर केलं तर वर्ग होईल. बरोबर आहे. x चा वर्ग होईल. 4चे जर अर्धे केलं तर 2 2चे अर्धे केलं तर 1. मग x चा घात 1 पाहिजे आपल्याला. याच्या डोक्यावर काही नाही म्हणजेच किती आहे 1. मग काय करा ही पूर्ण वर्ग संख्या नाही आहे. मग याच्यामध्ये किती मिळवले तर 121 होतील. 2 मिळवले तर 2च एक तर 2 मिळवा लागतील किंवा वजा करावं लागतील. पण x चा घात 4 आहे तर पहिले x चा वर्ग निघेल म्हणजे याच्यामध्ये 2 मिळवले किती झाले रे 121. बरोबर आहे. या 121चं वर्गमूळ घ्या किती झालं 11. बरोबर आहे. आता तुम्ही कुठं आले x² प्लस 1/x² वरती आले. आता परत त्याचा वर्गमूळ तुम्हाला घ्यावं लागेल. बरोबर आहे. मग वर्गमूळ घेण्यासाठी 11 हा तुमचा काय पूर्ण वर्ग संख्या आहे का नाही. मग आता इथं तुम्हाला वजा चिन्ह काढायचं आहे म्हणून याच्यामधून 2 वजा करा किती आले 9 आणि 9चं वर्गमूळ घ्या. 9चं वर्गमूळ घेतल्यानंतर उत्तर किती आलं 3 म्हणजे ऑप्शन क्रमांक सी जे आहे हे तुमचं राईट आन्सर आलेलं आहे. बघा लक्षात घ्या x चा घात 4 अधिक 1/x चा घात 4 बरोबर 119 होते. याचे जर अर्धे केले अर्धे म्हणजेच त्याचं जर वर्गमूळ काढलं तर तुम्हाला x² प्लस 1/x² भेटते. पण याचं वर्गमूळ निघणार नाही म्हणून याच्यामध्ये 2 ॲड मिळवावं लागतील. एक तर 2 मिळवावं लागतील किंवा वजा करावं लागतील. पण हे प्लस आहे आणि त्याच्या खरंच स्क्वेअरमध्ये यायचं आहे म्हणजे पहिल्यांदा मिळवावंच लागतील. काय प्लस 2 मिळवले तर 121 झाले. 121चं वर्गमूळ काढलं 11 पण मला x वजा 1/x पाहिजे म्हणून वजा करावं लागतील. इथं जर प्लस असतं तर प्लस 2 मिळवले असते. ठीक आहे. ती व्हॅल्यू पण तशा पद्धतीनुसार असते. इथं वजा आहे म्हणून 11मधून 2 वजा केले 9 आलं. 9चं वर्गमूळ घेतलं 3 म्हणजे ऑप्शन क्रमांक सी जे आहे हे तुमचं राईट आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. लक्षात येऊ राहिलं का मी जे सांगत आहे ते. ठीक आहे. नाही येत असेल तर अशा पद्धतीनुसार तुम्हाला सॉल्व करता येईल. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न आहे जर x वजा 1/x जर x वजा 1/x बरोबर 2 तर x² 1/x² बरोबर उत्तर किती. ऑप्शन आहेत वर्गमुळात 2 दुसरा ऑप्शन आहे 4 तिसरा ऑप्शन आहे 2 वर्गमुळात 2 चौथा ऑप्शन 4 वर्गमुळात 2. प्रश्न परत घुमून विचारलेला आहे. x वजा 1/x बरोबर 2 आहे तर आपल्याला इथं स्क्वेअर जर असेल तर नेहमी प्लस चिन्ह पाहिजे मध्ये पण इथं काय आहे वजा चिन्ह आहे. मग आता वजा चिन्हासाठी आपल्या जो उत्तर आहे का नाही कारण मला एवढं माहीत आहे की x वजा 1/x बरोबर n जर दिलेलं असेल तर स्क्वेअर असेल तेव्हा काय असते x प्लस 1/x² असा असतो. क्यूब जर असेल तर x³ वजा 1/x³ असं असते आहे ना. आणि घात 4 असेल तर x चा घात 4 अधिक 1/x चा घात 4 असंच येईल. 5 असेल तर x चा घात 5 वजा 1/x चा घात 5
असंच असेल, बरोबर आहे. आता हे वजा आहे म्हणून एन स्क्वेअर इथं +2 असतो, इथं काय एन क्यूब +3n असते, इथं एन स्क्वेअर +2 ब्रॅकेट स्क्वेअर +2 असते आहे ना. अशा पद्धतीनुसार असते याचे की उत्तर. पण इथं माझा x वजा 1/x बरोबर n आहे, x वजा 1/x बरोबर 2 दिलेला आहे आणि मला कळायचं x वर्ग वजा 1/x वर्ग. पण याच्या जो तर आपल्या याची काही ट्रिक्स नाही आहे, याची ट्रिक्स नाही आहे, पण आपल्याला एवढं माहीत आहे, लक्षात घ्या. व्यवस्थित जर समजून पाहिलं तर आपल्याला एवढं समजत येते की इथं हा ए म्हटला आणि हा जर बी म्हटला तर याला आपण असं लिहू शकतो, याला आपण असं म्हणू शकतो ए वजा एचा वर्ग वजा बीचा वर्ग, एचा वर्ग वजा बीचा वर्ग. बीचा वर्ग म्हणजे एकचा वर्ग एकच असतो आणि एक्स वर्ग म्हणजेच एक्स वर्ग. ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे पहिल्या कंसात असते ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात असते ए वजा बी. ठीक आहे. आता मी याला जर स्प्लिट केलं तर मी असं लिहू शकतो एक्स वजा 1/x बरोबर 2. तर मला काय काढायचं आहे, एक तर काढायचं आहे एक्स प्लस 1/x आणि दुसरं काढायचं आहे एक्स मायनस 1/x, बरोबर आहे. याला स्प्लिट केलं तर ए अधिक बी म्हणजे एक्स अधिक 1/x नंतर ए वजा बी एक्स वजा 1/x. आता एक्स वजा 1/xची किंमत ऑलरेडी मला माहीत आहे किती आहे, 2. म्हणजे याच्या ठिकाणी मी 2 टाकले. आता मला एवढंच काढायचं आहे, एवढं मला येते कारण मला माहीत आहे एक्स वजा 1/x बरोबर जर n असेल तर एक्स प्लस 1/x जर काढायचं असेल तर त्याचं उत्तर असते वर्गमुळात nचा वर्ग अधिक 4. वर्गमुळात nचा वर्ग अधिक 4 आपण शिकलो आतापर्यंत. मग nचा वर्ग म्हणजेच कितीचा, 2चा वर्ग, 2चा वर्ग किती 4, 4 अधिक 4 किती झाले 16, 16चं वर्गमूळ किती येते रे 4. काहीतरी चुकलं का माझं? काय चुकलं? तेच ना, तेच तर म्हणून राहिलो, कॅल्क्युलेशन चुकलं. वर्गमुळात n आहे, n म्हणजेच काय 2चा वर्ग अधिक 4, बरोबर आहे. म्हणजेच 2चा वर्ग किती झाला 4, 4 अधिक 4 किती होतात 8. मी 16 करून राहिलो. वर्गमुळात 8 याला जर स्प्लिट करून लिहिलं तर आपण लिहू शकतो वर्गमुळात 4 गुणिले 2 म्हणजेच याला लिहू शकतो 2 वर्गमुळात 2. म्हणजेच x प्लस 1/xची किंमत किती आली 2 वर्गमुळात 2 आणि x वजा 1/xची किंमत किती आहे फक्त 2. म्हणजेच 2 गुणिले वर्गमुळात 2, 2 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले 2 केलं तर 2 गुणिले 2 4 झाले, 4 वर्गमुळात 2 हे आपलं उत्तर भेटेल. आणि x प्लस 1/x आणि x वजा 1/x यालाच आपण काय म्हणतो एक्स स्क्वेअर मायनस 1/x. म्हणजे याचं उत्तर किती आहे 4 वर्गमुळात 2, 4 वर्गमुळात 2. म्हणजे ऑप्शन क्रमांक किती आहे आपलं डी जे आहे हे आपलं ऑप्शन क्रमांक असणार आहे. डी जे आहे हे आपला ऑप्शन क्रमांक असणार आहे. खालचं दिसलं नाही तुम्हाला तर इकडे मी लिहितो, इथं बघा हे दिसायला थोडासा अडचण आहे. वर्गमुळात 2चा वर्ग अधिक 4 बरोबर याला सॉल्व केलं तर 2चा वर्ग किती झाला 4 अधिक 4 म्हणजे किती झाले ते वर्गमुळात 8. याला जर आपण स्प्लिट केलं तर काय लिहू शकतो 4 वर्गमुळात 2. 4चं वर्गमूळ निघते 2 आणि 2चं वर्गमूळ निघत नाही तर वर्गमुळात 2, बरोबर आहे. म्हणजे 2 वर्गमुळात 2 गुणिले 2 कारण ही जी किंमत आली x प्लस 1/xची आली ही टाकली आपण 2 वर्गमुळात 2 गुणिला x वजा 1/xची किंमत 2 मला माहीत आहे. केलं 2ने 2ला गुणता येईल, वर्गमुळात 2ला गुणता नाही येणार तर 2ने 2ला गुणलं झाले 4 आणि वर्गमुळात 2 म्हणजे 4 वर्गमुळात 2 जे आहे हे डी जे आहे हे आपलं त्याचं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आपण हे प्रश्न सॉल्व करू शकतो. पुढचा प्रश्न बघणार आहोत. चौथा प्रश्न बघा.
जर यम अधिक यम 1 छेद यम वजा 2 बरोबर 4 तर यम वजा 2 कंसाचा वर्ग अधिक 1 छेद यम वजा 2 कंसाचा वर्ग याचं उत्तर किती येईल? ऑप्शन आहेत आपल्या जो वजा 2 0 2 4 वजा 2 0 2 आणि 4. प्रश्न आपण ऑलरेडी अशा टाईपचे घेतलेले आहेत. याचं उत्तर तुम्ही सांगायला पाहिजे असं मला वाटते. इथं आहे यम अधिक 1 छेद यम वजा 2 बरोबर 4 आणि इथं काढायचं आहे यम वजा 2 याचा वर्ग अधिक 1 छेद यम वजा 2 याचा वर्ग. म्हणजे बघा इथं यम आहे पण इथं काय आला यम वजा 2 आला म्हणजे याला आपल्याला यम वजा 2 करावं लागेल म्हणजे याच्यामध्ये वजा 2 आपल्याला करावं लागतील म्हणजे यममधून -2 करावं लागतील. तर याच्यामधून सुद्धा यम -2 करावं लागतील म्हणजे हा होईल यम वजा 2 अधिक 1 छेद यम वजा 2 बरोबर 4तून 2 काढले कारण याच्यामधून 2 काढले तर याच्यामधून सुद्धा 2 काढावं लागतील. दोन्ही बाजूला 2 काढावं लागतील. तर 4मधून 2 काढले 2 तर आपल्याला उत्तर भेटलं यम वजा 2 याचा वर्ग अधिक 1 छेद यम वजा 2 याचा वर्ग झालं. यम वजा 2ला काय म्हणा एक्स म्हणा म्हणजे से काय होईल एक्स प्लस 1/x बरोबर 2. तर यम वजा 2 म्हणजेच एक्स वर्ग अपॉन 1/x वर्ग बरोबर किती माहीत आहे आपल्याला एक्स प्लस 1/x बरोबर n असेल आणि आपल्याला काढायचं आहे एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर तर याचं उत्तर असते n स्क्वेअर -2. तर n म्हणजेच काय 2 2चा वर्ग 4 4 वजा 2 उत्तर किती आलं 2 म्हणजे ऑप्शन क्रमांक सी जे आहे हे तुमचं राईट आन्सर त्याचं असणार आहे. हे जे आहे त्याचं राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. थोडासा मोठा आहे पण जबरदस्त प्रश्न आहे 5 नंबरचा. जर x बरोबर वर्गमुळात 3 अधिक 1 अपॉन वर्गमुळात 3 वजा 1 व y बरोबर वर्गमुळात 3 वजा 1 अपॉन वर्गमुळात 3 अधिक 1 तर एक्सचा वर्ग अपॉन वाय प्लस वायचा वर्ग अपॉन एक्स बरोबर उत्तर किती? ऑप्शन आहेत 52 76 4 64. ऑप्शन आहेत 52 76 4 आणि 64. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न थोडा मोठा आहे. सर्व जे प्रश्न घेत आहे ते खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला समजायला फार भारी जातात असे प्रश्न हे असणार आहेत. ठीक आहे. प्रश्न दिसला. जर x बरोबर वर्गमुळात 3 अधिक 1 छेदामध्ये वर्गमुळात 3 वजा 1 व y बरोबर वर्गमुळात 3 वजा 1 अपॉनमध्ये वर्गमुळात 3 अधिक 1 तर x वर्ग अपॉन y प्लस y वर्ग अपॉन x बरोबर उत्तर किती? तर बघा हा x आहे आणि हा y आहे. मी या दोघांचा जर गुणाकार केला तर x गुणेला y बरोबर एक्सची किंमत किती आहे वर्गमुळात 3 अधिक 1 अपॉनमध्ये वर्गमुळात 3 वजा 1 गुणेला वायची किंमत किती आहे वर्गमुळात 3 वजा 1 अपॉनमध्ये वर्गमुळात 3 अधिक 1. तर गुणाकार केलं तर बघा हा याच्यासोबत कटत आहे हा याच्यासोबत कटत आहे काही राहिलं नाही म्हणजे याचं उत्तर किती येत आहे 1. बरोबर आहे. आता मी हे कशासाठी केलं याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की x गुणेला y बरोबर 1 येऊ राहिलं आहे ना म्हणजेच मी x बरोबर काय लिहू शकतो x बरोबर काय लिहू शकतो 1/y कारण y तिकडे गेला म्हणजे 1/y किंवा y बरोबर काय लिहू शकतो 1/x x तिकडे गेला तर छेदामध्ये जाईल y बरोबर काय लिहू शकतो 1/x.
लक्षात आलं? इथपर्यंत काही अडचण आहे का तुम्हाला? नाही आहे? ठीक आहे, बस झालं. आता पुढे लक्षात येईल आपल्याला. आता बघा एक्स वर्ग अपॉन वाय प्लस वाय वर्ग अपॉन एक्स. बघा एक्स वर्ग जसाच तसा ठेवला इंटू छेदामध्ये काय आहे रे? वाय आहे. छेदामध्ये वाय आहे म्हणजे तो काय आहे? 1/y आहे ना, गुणेला 1/y अधिक हा वाय वर्ग जसाच तसा ठेवला इंटू छेदामध्ये एक्स आहे म्हणजेच तो काय आहे? 1/x. याला जर व्यवस्थित पाहिलं तर एक्स वर्ग अधिक 1/y ला आपण काय लिहू शकतो रे? 1/y ला काय लिहू शकतो? एक्स. सॉरी, गुणाकारात चिन्ह आहे ना, याला काय लिहू शकतो? एक्स प्लस वाय वर्ग जसाच तसा 1/x ला काय लिहू शकतो? 1/x ला काय लिहू शकतो? वाय म्हणजेच गुणेला वाय. बरोबर आहे? गुणेला वाय. काहीतरी चुकू राहिलं का? बरोबर आहे, काहीतरी चुकत आहे, काहीतरी चुकत आहे. ठीक आहे, किंवा असं करू, चालेल. ठीक आहे, याला आपण एक्स क्यूबच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. तर एक्स वर्ग प्लस 1/y प्लस वाय वर्ग इंटू 1/x आहे. ठीक आहे, हा 1/x जसं तसा राहू देऊ. या वाय वर्गाला मी काय लिहू शकतो? 1/x याचा वर्ग. वर्ग आहे म्हणून वर्ग करावा लागेल ना, म्हणजेच 1चा वर्ग किती? 1 आणि एक्सचा वर्ग एक्स वर्ग. बरोबर आहे? म्हणजे बघा एक्स वर्ग गुणेला एक्स म्हणजे एक्सचा घन झाला अधिक 1/1 गुणेला 1 आणि एक्स वर्ग गुणेला 1 एक्सचा घात 3 झाला. बरोबर आहे? एक्स घन अधिक 1/xचा घात 3. बरोबर आहे? पण आता याचं उत्तर मला काढावं लागेल. तर याचं उत्तर कसं काढायचं इथपर्यंत लक्षात घ्या. त्याच्या पुढे मी तुम्हाला सांगतो. बोर्डवर दिसत आहे का सर्वांना? ठीक आहे, बघा मी काय केलं, पहिले या एक्स आणि वायचा गुणाकार केला तर हे आणि हे आणि हे सर्व कटले म्हणजे याचं उत्तर आलं 1. मग एक्स गुणेला वाय बरोबर 1 आहे, तर एक्स काढायचा आहे तर वाय काय जाईल छेदामध्ये म्हणजे एक्स बरोबर 1/y आला. आणि जर वाय काढायचा असेल तर वाय बरोबर काय येईल? 1/x. ठीक आहे, आता बघा हा एक्स वर्ग मी जसाच तसा ठेवला तर खाली काय येतात? 1/y. मग 1/y ला आपण काय लिहू शकतो? एक्स. म्हणून एक्स वर्ग इंटू 1/y प्लस वाय वर्ग अपॉन 1/x. बरोबर आहे? आता हा एक्स वर्ग जसाच तसा ठेवला 1/y ला आपण काय लिहू शकतो? एक्स प्लस हा वाय वर्ग आहे ना, तर वाय वर्ग म्हणजेच काय? 1/xचा वर्ग. 1/xचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग 1 अपॉन एक्सचा वर्ग एक्स वर्ग इंटू हा जो 1/x होता हा जसा तसा म्हणजे एक्सचा घन अधिक 1/xचा घन. हे आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर एक्स कशाला म्हटलेलं आपण? एक्स बरोबर काय? वर्गमुळात 3 अधिक 1. बरोबर आहे? वर्गमुळात 3 अधिक 1 वजा वर्गमुळात 3 वजा 1. हे आपण कशाला म्हटलेलं आहे? एक्सला म्हटलेलं आहे. कशाला म्हटलेलं आहे? एक्सला म्हटलेलं आहे. बरोबर आहे? पण आता मला एक्स घन अधिक 1/x घन काढायचं आहे. त्यासाठी मला x प्लस 1/x काढणं गरजेचं आहे. x प्लस 1/x काढणं गरजेचं आहे. तर बघा इथं मी लिहितो, एवढं तुम्हाला समजलं. आता हे इथपर्यंत आपण आलो. एक्स घन अधिक 1/xचा घन आलेला आहे. एक्स बरोबर आहे वर्गमुळात 3 अधिक 1 छेदामध्ये वर्गमुळात 3 वजा 1 आणि मला काढायचं आहे आता एक्स घन अधिक 1/x घन आहे ना. तर मला पहिले एक्सची व्हॅल्यू काढणं गरजेची आहे. तर मग आपल्याला हे जर किंमत काढायची असेल तर काय का आपण रॅशनलाइज करतो म्हणजे चिन्ह बदलवतो. वर्गमुळात 3 अधिक 1 होईल आणि इथं पण काय होईल? वर्गमुळात 3 अधिक 1 म्हणजे हे काय होईल? एक्स बरोबर वर्गमुळात 3 अधिक 1 याचा वर्ग अपॉनमध्ये हे काय येईल? 3 वजा 1. कारण हे काय होईल? ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी आणि ए वजा बी. बरोबर आहे? ए वजा बी आणि ए अधिक बी या फॉर्ममध्ये आहे. म्हणजेच एचा वर्ग म्हणजे वर्गमुळात 3चा वर्ग 3 वजा 1चा वर्ग 1 झाला. ठीक आहे, आता याला आपण काय येतं? ए अधिक बी कंसाचा वर्ग काय असतो रे? एचा वर्ग. एचा वर्ग म्हणजे किती? 3 अधिक बीचा वर्ग. बीचा वर्ग म्हणजे किती? 1 अधिक वर्ग 2 गुणेला ए बी.
म्हणजेच 2 गुणेला वर्गमुळात 3 गुणेला 1 छेदामध्ये 3मधून 1 गेला किती राहिले 2 बरोबर आहे. आता 1ने गुणलं तेवढंच राहील म्हणजे 3 अधिक 1 4 4 अधिक 2 वर्गमुळात 3 छेदामध्ये 2. आता हा 2 प्रत्येकाला भागाकारामध्ये आहे म्हणजे 2ने याला भागला तर 2 उत्तर येईल आणि याला भागलं तर 1 उत्तर येईल म्हणजे याचं उत्तर येईल 2 अधिक वर्गमुळात 3 हे उत्तर येईल. ठीक आहे. आता बघा इथं प्लस आहे बरोबर आहे. आता लक्षात घ्या आपल्याला जर प्लस काढायचं असेल x + 1/x काढायचं असेल तर याच्यामधली जी मोठी किंमत आहे ती घ्यायची आणि मायनस काढायचं असेल x - 1/x काढायचं आहे तर त्याच्यामधली जी लहान किंमत आहे ती घ्यायची. याच्यामधली जी लहान किंमत आहे ती घ्यायची. ठीक आहे. याच्यामधली जी लहान किंमत आहे ती घ्यायची. तर लक्षात येत असेल तुमच्या मी काहीतरी गडबड करू राहिलो. एक्सची किंमत 2 घेतली आपण काहीतरी चुकू राहिलं. 2 अधिक 1/2 2 आणि 2 4 4 आणि 1 5 5/2 काहीतरी चुकलं आहे. एक्सची किंमत आली 2 अधिक वर्गमुळात 3. ठीक आहे. हा प्रश्न आपण नंतर सॉल्व करू. इथपर्यंत राहू द्या काहीतरी गडबड झाली आहे. ठीक आहे. नंतर बघू हा प्रश्न 5 नंबरचा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. चला या ठिकाणी एक दुसरा प्रश्न घेऊन टाकू. बघा 5 नंबरचा प्रश्न आहे. जर a वर्ग अधिक ab वर्ग बरोबर 5ab तर a चा वर्ग अपॉन b चा वर्ग प्लस b चा वर्ग अपॉन a चा वर्ग बरोबर उत्तर किती. ऑप्शन आहेत 32 16 23 -23. ऑप्शन आहेत 32 16 23 आणि -23. बघा प्रश्न कसा देतोय. जर a वर्ग अधिक b वर्ग बरोबर 5ab तर a चा वर्ग अपॉन b वर्ग प्लस b वर्ग अपॉन a वर्ग. आतापर्यंत आपण पाहिलं की x + 1/x बरोबर इथं काहीतरी नंबर होता बरोबर आहे. इथे ए बी वगैरे काही होतं का रे. नाही नव्हतं. होतं का नव्हतं. तर पहिले काय करू हे ए बी इथून काढून टाकू. तर हे ए बी इथं आपल्याला पाहिजे नाही. आता तुम्ही म्हणसाल की असा प्रश्न तर सरनं कधी शिकवला नाही तर हे प्रश्न कसे सॉल्व करायचे. तर आपल्याला माहीत आहे इथं फक्त नंबर पाहिजे हा ए बी ने पाहिजे. मग काय करू पूर्ण याला ए बीने काय करू भागून टाकू. तर ए वर्ग अपॉन ए बीने जर भागलं अधिक बी वर्ग अपॉन याला ए बीने जर भागलं तर बरं 5ab यालासुद्धा काय केलं ए बीने भागलं. तर हा ए बी कटला. इथं बीचा वर्ग हा बी सोबत कटला. हा एचा वर्ग ह्या ए सोबत कटला. म्हणजे काय भेटते a/b अधिक b/a बरोबर उत्तर किती आलं 5. तर आपल्याला काय काढायचं आहे a चा वर्ग अपॉन b चा वर्ग अधिक b चा वर्ग अपॉन a चा वर्ग. आता हा प्रश्न अशा प्रकारचा आपण प्रश्न घेतलेला आहे. a/b अधिक b/a हे आपण x + 1/x च्या फॉर्ममध्ये लिहिता येईल आहे. त्याच फॉर्ममध्ये आहे. हा x आहे. याचं जर रेसिप्रोकल केलं व्यस्त जर केलं तर b अपॉन येईल 1/x 1/x म्हणजे 1/ab जर केलं 1/a/b जर केलं तर याचं उत्तर काय भेटते b/a. म्हणजेच हा जर x म्हटला तर हा पण काय 1/x आहे. म्हणजेच a/b जर म्हटला a/bला आपण जर x म्हटलं तर हा काय 1/x आहे. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये हे काय फॉर्म आहे x + 1/x बरोबर 5.
तर एक्स स्क्वेअर प्लस 1/x² बरोबर उत्तर किती? मला माहीत आहे काय असते त्याचं उत्तर, n² - 2 तर nचा वर्ग म्हणजेच 5चा वर्ग 25 वजा 2 उत्तर किती 23 झालं. तर ऑप्शन क्रमांक सी जे आहे हे त्याचं राईट आन्सर असणार आहे. म्हणजे प्रश्न दिसायला खूप अवघड होता, पण व्यवस्थित जर डोकं लावलं आणि थोडंसं ऑब्झर्वेशन केलं आणि व्यवस्थित प्रॅक्टिस केली, जास्त जर तुम्ही उदाहरणं सॉल्व केले तर तुम्हाला प्रश्न हे सोपे जातील. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघणार आहोत 6 नंबरचा. जर x² + 1 बरोबर 2x तर x² + 1/x² बरोबर उत्तर किती? ठीक आहे, प्रश्न इझी आहे, ऑप्शन द्यायची गरज नाही. आताच आपण बघितला इथं नंबर पाहिजे, म्हणजे आपल्याला याच्यासोबत हा x आहे, हा x काढून टाकावा लागेल, म्हणजे xने प्रत्येकाला भागावं लागेल इथं. म्हणजे इथं हा x² याला xने भागलं प्लस 1/ हा झाला x बरोबर या 2xला xने भागलं, तर हा वर्गमधला x सोबत कटला. इथं तर काही कटत नाही, हा x सोबत कटला, म्हणजे इथं किती राहिलं x + 1/x बरोबर 2. तर आपल्याला काढायचं आहे x² + 1/x². माहीत आहे मला काय असते n² - 2 म्हणजे 2चा वर्ग - 2, 2चा वर्ग 4, 4मधून 2 गेले, उत्तर किती आलं 2. म्हणजे याचं उत्तर आपल्याला भेटलं 2. असं तुम्ही फटाफट हे प्रश्न सोडवू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघणार आहोत 7 नंबरचा. जर x⁴ अधिक 1/x⁴ बरोबर 79 आहे, तर x + 1/x बरोबर किती? हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. ऑप्शन आहेत वर्गमुळात 11, दुसरा ऑप्शन आहे वर्गमुळात 12, तिसरा ऑप्शन आहे वर्गमुळात 13 आणि चौथा ऑप्शन आहे वर्गमुळात 14. ठीक आहे, प्रश्न आपण या अगोदर घेतला. जर x⁴ अधिक 1/x⁴ बरोबर 79 आहे, तर x + 1/x बरोबर काय आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आपण पहिले x + 1/x बरोबर काय दिलेलं असेल तर हे काढत होतो. आता उलटं जायचं आहे. मी तुम्हाला पद्धत सांगितली होती की 2 मिळवा आहे ना. इथं आपण x - 1/x काढला आहे. पहिले आपण काय केलं 79 आहे, याला पूर्ण वर्ग करावा लागेल, म्हणजे 79 मध्ये 2 मिळवले तर 81 झाले. 81चं वर्गमूळ घेतलं 2, परत आपल्याला 81चं वर्गमूळ किती झालं 9 झालं. 9 मध्ये आता इथं प्लस चिन्ह आहे म्हणून परत 2 मिळवा लागतील, म्हणजे 9 मध्ये 2 मिळवले 11. 11चं वर्गमूळ घेतलं वर्गमुळात 11, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए जे आहे हे आपलं राईट आन्सर येते. ठीक आहे, ही झाली पहिली पद्धत तोंडी उत्तर काढण्याची. दुसरं मी तुम्हाला सांगितलं होतं की 79ला पूर्ण वर्ग करायचा आहे, म्हणजे यामध्ये 2 मिळवा लागेल. म्हणजे याला मी कसं लिहू शकतो x⁴ अधिक 1/x⁴ अधिक 2 म्हणून हे 79 मध्ये 2 मिळवले 81 झाले. म्हणजे ह्याला आपण x² + 1/x² याचा वर्ग बरोबर 81 म्हणजेच 9चा वर्ग असं लिहू शकतो. याचं जर वर्गमूळ केलं तर काय येईल x² + 1/x² बरोबर 9. आता याला मला या फॉर्ममध्ये आणायचं आहे, म्हणजे +2 करावं लागेल, म्हणजे या x + 1/x याचा वर्ग +2 अधिक 9 अधिक 2 बरोबर आहे. म्हणजेच ठीक आहे 9 अधिक 2, इकडे 2 मिळवला म्हणून इकडे सुद्धा 2 मिळवावं लागेल. म्हणजे x + 1/x
याचा वर्ग बरोबर 9 आणि 2 किती झाले 11. वर्गमूळ जर काढलं तर x + 1/x बरोबर उत्तर किती येईल वर्गमुळात 11. ही पहिली पद्धत, याला वेळ लागतो. याच्यापेक्षा दुसरी सोपी पद्धत आपल्याजवळ आहे की दुसरं आपल्याला माहीत आहे की x + 1/x आहे आणि x⁴ अधिक 1/x4 काढायचा आहे. तर मला माहीत होतं x + 1/x बरोबर जर n दिलेला आहे तर आपण काढत होतो x⁴ अधिक 1/x जर 4 काढायचं असेल तर n² - 2 याचा स्क्वेअर -2 बरोबर आहे. आता आपल्याला हे दिलेलं आहे ऑलरेडी x⁴ अधिक 1/4 बरोबर 79 दिलेलं आहे. म्हणजे हे बरोबर 79 लिहू शकतो मी. लिहिलं मी ना n² - 2 याचा स्क्वेअर -2 बरोबर 79. मला ही किंमत काढायची आहे. -2 तिकडे जाणार म्हणजे n² - 2 याचा स्क्वेअर बरोबर हा -2 तिकडे गेला म्हणजे 79 मध्ये 2 मिळवले 81 झाले. आता हे वर्गमूळ काढून टाकावं लागेल मला. तर दोन्ही बाजूचा जर वर्ग केला तर n² - 2 बरोबर 81चं वर्गमूळ झालं 9 बरोबर आहे. आता बघा n² - 2 झाला इथपर्यंत दिसत आहे. आता परत मला nची किंमत काढायची आहे. मला काय काढायची आहे nची किंमत. परत -2 तिकडे जाणार म्हणजे n² बरोबर हा -2 जर इकडे गेला तर प्लस होईल म्हणजे 6 होईल 11. आता मला nची किंमत काढायची आहे म्हणजे दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यावं लागेल. तर n² वर्गमूळ काढलं तर 9n येईल आणि 11चं वर्गमूळ काढलं तर 11चं वर्गमूळ निघत नाही म्हणजे वर्गमुळात 11 येईल. म्हणजे nची किंमत किती भेटेल मला वर्गमुळात 11. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए जे आहे हे माझं राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक ए जे आहे हे माझं राईट आन्सर असणार आहे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीनुसार करा. दुसरं तोंडी पद्धत मी तुम्हाला सांगितली. इथं प्लस आहे इथं प्लस आहे तर दोन्ही वेळेस प्लस करावं लागेल. 79 मध्ये 2 मिळवले 81 याचं वर्गमूळ घेतलं 9. 9 मध्ये 2 मिळवले 11. 11चं वर्गमूळ घेतलं वर्गमुळात 11. ऑप्शन क्रमांक ए तोंडी उत्तर भेटलं. इथं जर वजा असते तर काय केलं असतं. 79 मध्ये 2 मिळवले असते 81चं वर्गमूळ घेतलं असतं 9. वजा आहे म्हणून इथं 9 मधून 2 वजा केले असते 7. 7चं वर्गमूळ घेतलं असतं वर्गमुळात 7. अशा पद्धतीनुसार आपण तोंडी उत्तर याचं सुद्धा काढू शकतो. जिथं तुम्ही टाईम वाचू शकता तिथं तुम्ही टाईम वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जो कठीण प्रश्न ॲक्च्युअलमध्ये हे ॲडव्हान्स मॅथ आपण शिकत आहे त्यामध्ये तुम्हाला जो कठीण प्रश्न आहे ते मी सोप्या पद्धतीनुसार सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. सेम तसाच बघू आपण. तुम्हाला येतो का आता 8 नंबरचा. x⁴ अधिक 1/x⁴ बरोबर 119 आहे. तर x + 1/x बरोबर उत्तर किती. ऑप्शन नाही आहेत. ठीक आहे. पहिली पद्धत प्लस आहे दोन्हीकडे प्लस आहे म्हणजे 2 वेळेस 2 मिळवा लागेल. 119 मध्ये 2 मिळवले झाले 121. याचं वर्गमूळ घेतलं झाले 11. 11 मध्ये 2 मिळवले झाले 13. 13चं वर्गमूळ घेतलं वर्गमुळात 13. हे उत्तर मला भेटलं. झालं तोंडी उत्तर. दुसरी पद्धत काय. दुसरी पद्धत वर्ग करा त्याला वेळ लागतो. पण मला माहीत आहे x + 1/x बरोबर n दिलेलं आहे आणि x⁴ अधिक 1/x4 मला काढायचं आहे. तर मला माहीत आहे की x⁴ अधिक 1/x4 हे जर काढायचं असेल तर n² - 2 याचा वर्ग -2 असते बरोबर आहे. मग x⁴ अधिक 1/x4 याची किंमत मला ऑलरेडी दिलेली आहे 119. म्हणजे मी असं लिहू शकतो n² - 2 याचा वर्ग -2 बरोबर 119. ठीक आहे. मला ही किंमत पाहिजे म्हणजे -2 तिकडे जाणार म्हणजे n² - 2 याचा वर्ग बरोबर 119 मध्ये 2 मिळवा लागतील 121 होईल. याचं वर्गमूळ काढावं लागेल कारण हे करायचं असेल तर याचं वर्गमूळ काढलं तर हा स्क्वेअर निघून जाईल इकडचा म्हणजे हे n² - 2 होईल आणि 121चं वर्गमूळ काढलं तर येईल 11. परत मला n पाहिजे म्हणजेच हा -2 तिकडे जाणार म्हणजे n² बरोबर 11 मध्ये -2 म्हणजे तिकडे गेला तर प्लस झाला म्हणजेच 13 झाला
आता मला एनची किंमत पाहिजे म्हणजे परत दोघांचं वर्गमूळ घ्यायला लागेल. तर एन स्क्वेअरचं वर्गमूळ काढलं तर एन आलं आणि 13चं वर्गमूळ काढलं तर वर्गमुळात 13 उत्तर आलं. म्हणजे एनची किंमत मला भेटली वर्गमुळात 13. म्हणजे हे सुद्धा आपल्याला तोंडी उत्तर त्याचं भेटलं. ठीक आहे. तर कोणतीही पद्धत करा, तुम्हाला सोप्या पद्धतीनुसार त्याचं उत्तर काढता आलं पाहिजे. तोंडी आलं तर लय भारी, नाही आलं तर मग असं करून बघा. ठीक आहे. पण तोंडी आलं तर तुमचा खूप जास्त फायदा होऊन जाईल. ठीक आहे. आणखी एक उदाहरण आपण तोंडी करण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही अडचण येणार नाही. नऊ नंबरचा प्रश्न, एक्सचा घात 4 अधिक एक्सचा घात 4 बरोबर 142 आहे. तर एक्स प्लस 1/x बरोबर किती? तोंडी काढू. इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, म्हणजे दोन्ही वेळेस आपल्याला 2 हा मिळवावा लागेल. म्हणजे 142मध्ये पहिल्यांदा 2 मिळवला 144 झाले. मिळवल्यानंतर त्याचं वर्गमूळ घ्यायचं. 144चं वर्गमूळ आला 12. परत त्याच्यामध्ये 2 मिळवायचा. 12मध्ये 2 मिळवले 14 झाले. 14चं वर्गमूळ निघत नाही, म्हणजे उत्तर आलं तुमचं वर्गमुळात 14. हे झालं आपलं तोंडी उत्तर. ठीक आहे. आता पुढची स्टेप आताच पाहिला आपण. n² - 2 याचा वर्ग -2 बरोबर 142 आहे ना. कारण x + 1/x बरोबर n असते. तर एक्सचा घात 4 अधिक 1/xचा घात 4 काढायचा असेल तर n² - 2 ब्रॅकेट स्क्वेअर -2 हे त्याचं उत्तर असते. हा -2 तिकडे जाणार, म्हणजे n² - 2 याचा वर्ग, म्हणजे हा -2 इकडे गेला तर प्लस झाला 144. दोघांचं वर्गमूळ जर काढलं तर n² - 2 144चं वर्गमूळ आलं 12. पुढे हा -2 तिकडे गेला प्लस झाला, म्हणजे n² बरोबर 12मध्ये 2 मिळवले 14 झाले. परत दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतलं तर nचं वर्गमूळ घेतलं तर n झालं. 14चं वर्गमूळ निघत नाही, म्हणजे वर्गमुळात 14 हे त्याचं उत्तर आलं. झालं तोंडी उत्तर आलं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार तुम्हाला हे पद्धत सॉल्व करायची आहे. समजा इथं x - 1/x जर असतं तर कसं काढलं असतं? तर पहिल्यांदा हा मिळवा लागला असता आणि इथं काय करावं लागला असता? वजा. म्हणजे 142मध्ये 2 मिळवले 144 झाले, त्याचं वर्गमूळ काढलं 12. आता इथं 12मध्ये 2 मिळवत होतो, पण इथं वजा असल्यामुळे इथं 2 मायनस करायचे. तर 12मधून 2 गेले, उत्तर आलं असतं 10, वर्गमुळात 10. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आपल्याला हे उत्तरं काढायचे आहेत. ठीक आहे. पुढचा एक प्रश्न बघूया. दहा नंबरचा तुम्हाला सॉल्व करायला देतो. एक्सचा घात 4 अधिक 1/xचा घात 4 बरोबर 98 आहे. तर x + 1/x आणि x - 1/x या दोघांची किंमत काय असेल हे तुम्ही तोंडी आपल्याला सांगायची आहे. हा होमवर्कसाठी प्रश्न असणार आहे. हा जो प्रश्न आहे हा होमवर्कसाठी असणार आहे. ठीक आहे. एक्सचा घात 4 अधिक 1/xचा घात 4 बरोबर 98. तर x अधिक 1/x आणि x - 1/x याची किंमत तुम्ही काढायची आहे. उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 11 नंबरचा. जर एक्सचा घात 12 अधिक 1/xचा घात 12 बरोबर 527 आहे, तर एक्सचा घात 3 अधिक 1/xचा घात 3 बरोबर उत्तर किती? एकदम इझी प्रश्न. 2, 3, 4, 5 हे ऑप्शन आहेत.
2 3 4 5. जर एक्सचा घात 12 अधिक 1 छेद एक्सचा घात 12 बरोबर 527 आहेत, तर एक्सचा घन अधिक 1 छेद एक्सचा घन बरोबर उत्तर किती? 3 चौक किती होतात? 12. म्हणजेच ॲक्च्युअलमध्ये हे चौपट आहे. चौपट आहे म्हणजे चौथा घात आहे. 3चा कितवा घात आहे? चौथा आहे ना. म्हणजे हे काय आहे ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर एक्सचा घात 4 अधिक 1 छेद एक्सचा घात 4 बरोबर उत्तर 527 आहे. आणि आपल्याला काढायचं आहे एक्स प्लस 1/x. ठीक आहे, फक्त कन्फ्युजन करण्यासाठी आपल्याला हे दिलेलं आहे. याचं उत्तर आपण तोंडी काढू शकतो, बरोबर आहे. म्हणजे इथं एक्सचा घात 4 अधिक एक्सचा घात 4 बरोबर 527 आहे आणि एक्स प्लस 1/x काढायचा आहे. अशा पद्धतीनुसारच काढायचं आहे. काय करतो आपण? दोन्ही ठिकाणी प्लस आहे म्हणजे एकदा त्याच्यामध्ये 2 मिळवले, 527 मध्ये 2 मिळवले 529. याचा काय घ्यायला लागेल? वर्गमूळ. 529चं वर्गमूळ किती आहे? 23, बरोबर आहे. 23 मध्ये परत 2 मिळवले की झाले 25 आणि 25चं वर्गमूळ किती आहे? 5. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे आहे हे तुमचं उत्तर राहील. ठीक आहे. दुसरी पद्धत काय? n² - 2 याचा वर्ग -2 बरोबर होतील 527. हा -2 तिकडे जाईल तर 529 होईल. म्हणजे n² - 2 बरोबर आपल्याला काय भेटेल? 23 वर्गमूळ काढल्यानंतर. हा -2 तिकडे जाईल म्हणजे n² बरोबर आपल्याला भेटेल 25. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर याचं उत्तर भेटेल n आणि याचं उत्तर भेटेल 5. म्हणजे n ची किंमत किती भेटेल? 5. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे आहे याचं उत्तर किती भेटेल? 5. झालं. पुढचा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे 12 नंबरचा. एक्सचा घात 16 अधिक 1 छेद एक्सचा घात 16 बरोबर उत्तर आहे 527. तर एक्सचा घात 4 अधिक 1 छेद एक्सचा घात 4 बरोबर उत्तर काय येईल? हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. उत्तर जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. होमवर्कसाठी हा प्रश्न असणार आहे. परत एक प्रश्न सोपा आहे 13 नंबरचा. 16 एक्सचा घात 16 अधिक 1 छेद 16 एक्सचा घात 16 बरोबर 623. तर 2 एक्सचा घात 4 अधिक 1 छेद 2 एक्सचा घात 4 बरोबर उत्तर किती? करता येईल. सेम तसंच आहे. या पूर्ण याला आपण जर y म्हटलं म्हणजेच y अधिक 1 छेद y बरोबर 623. किंवा इथं बघा याचा घात किती आहे? 4 आणि याचा घात किती आहे? 16. 4 चौक किती होतात? 16. म्हणजे हे ॲक्च्युअलमध्ये हा x आहे आणि हा x चा घात किती आहे? 4. आणि 2चा घात जर 4 केला तर किती येते? 16 येते, बरोबर आहे. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये 2x घात हा किती आहे? 4 आहे. सेम तेच पद्धत म्हणजे 623 मध्ये आपल्याला काय मिळावं लागतील? 2 मिळावं लागतील. किती होतील? 625. याचं काय घ्यायला लागेल? वर्गमूळ. 625चं वर्गमूळ घेतलं 25. परत 2 मिळवले, 25 मध्ये 2 मिळवले 27. 27चं वर्गमूळ निघते का? नाही निघत. म्हणजे वर्गमूळा 27. याला आपण असं लिहू शकतो नमत्रिक 27. 9चं वर्गमूळ निघते 3 म्हणजे 3 वर्गमुळात 3 हे त्याचं उत्तर आपण तोंडी सांगू शकतो. ठीक आहे. 3 वर्गमुळात 3. पुढचा प्रश्न बघूया 13 नंबरचा. आता हे प्रश्न तुम्हाला समजत आहे अशी मी आशा करतो. पुढचा प्रश्न बघूया 14 नंबरचा. जर x वर्ग वजा 1/x वर्ग बरोबर 3 तर x² प्लस 1/x² बरोबर किती?
ऑप्शन आहे 10, 11, 12, 13. हा प्रश्न आपण बघितला आहे का? बघितला आहे. एक्स वर्ग वजा 1/x वर्ग बरोबर 3 दिलेला आहे आणि एक्स वर्ग प्लस 1/x वर्ग बरोबर आपल्याला काढायचं आहे. म्हणजे फक्त इथं वजाच्या ठिकाणी काय झालं, अधिक झालं. म्हणजे हा फॉर्म काय करतो, एक्स प्लस 1/x बरोबर जर n आहे आणि तर आपल्याला काढायचं आहे एक्स वजा 1/x, सॉरी हे वजा आहे आणि आपल्याला काढायचं आहे एक्स प्लस 1/x. तर याचं उत्तर काय असते, n² प्लस 4. आता एक्सच्या ठिकाणी इथं वर्ग येऊ, एक्सच्या ठिकाणी इथं घन येऊ, एक्सचा घात 4 येऊ, काही फरक पडत नाही. ठीक आहे. म्हणजे इथं एक्सचा घन वजा 1/xचा घन बरोबर 3, एक्सचा घन अधिक 1/xचा घन बरोबर 3. सॉरी काढायचं असेल तरीसुद्धा हेच लागेल. एक्सचा घात 4 झाला, इकडे पण 4 असेल तरीसुद्धा हेच आपल्याला ट्रिक्स यूज करावं लागेल. म्हणजे बरोबर nचा वर्ग म्हणजेच काय, 3चा वर्ग अधिक 4 म्हणजेच 3चा वर्ग किती झाला 9, 9 अधिक 4 म्हणजे वर्गमुळात 13. हे आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे आहे हे त्याचं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे. पुढचा प्रश्न एक शेवटचा 15 नंबरचा. जर 6x अधिक 1/4x बरोबर 7 आहे तर 36x वर्ग अधिक 1/16x वर्ग याचं उत्तर किती. परत हा प्रश्न आपण घेतलेला आहे. 49, 52, 46, 50. 49, 52, 46 आणि डी आहे 50. अशा प्रकारचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. 6चा वर्ग होतो 36, एक्सचा वर्ग होतो एक्स, 4चा वर्ग होतो 16 आणि एक्सचा वर्ग होतो एक्स वर्ग. म्हणजे एक्स प्लस 1/x बरोबर n आहे. तर x² प्लस 1/x² आपल्याला काढायचं आहे. तर त्याचं उत्तर काय असते रे, n² - 2. पण इथं एक्सचा कोएफिशियंट 6 आहे तर इकडे पण 6 असायला पाहिजे होता, पण तो नाही आहे. म्हणून आपण काय करतो, गुणेला a गुणेला b. तर बरोबर nचा वर्ग म्हणजे 7चा वर्ग वजा 2 गुणेला a ची किंमत किती आहे 6x गुणेला b ची किंमत किती आहे 1/4x. बघा x कटला, 2ने जर 4ला भागलं तर 2चा भाग गेला, 2ने जर 6ला भागलं तर 3चा भाग गेला. 3 गुणेला 1 किती झाले 3. म्हणजे 7चा वर्ग 49 वजा 3 जर केले तर उत्तर किती येते 46. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी जे आहे हे आपलं त्याचं राईट उत्तर असणार आहे, राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आपण तिसऱ्या पार्टमध्ये आणखी वेगवेगळ्या टाईपचे उदाहरणं बघितलेले आहेत. आणखी आपण पुढे 4था, 5वा, 6वा पार्ट याचा येणार आहे. पूर्ण प्रश्न जे आहेत तुम्हाला अल्जेब्रामध्ये कुठलाही प्रॉब्लेम यायला नको या हिशोबाने मी थोडं एकदम जबरदस्त पद्धतीनुसार तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे जेणेकरून अल्जेब्राचा कुठलाही प्रश्न तुमचा मिस व्हायला नको. बाकीचे प्रश्न जे आहेत ते प्रत्येकाला येतील, पण अल्जेब्रा भरपूर विद्यार्थी करत नाही, जॉमेट्री भरपूर विद्यार्थी करत नाही. आणि जर हे तुमचं व्यवस्थित असेल तर तुम्ही बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा पुढे जाऊ शकता आणि तुमची मेरिट लिस्ट जी आहे ही तुमची चांगल्या तऱ्हेने क्लिअर होऊ शकते. म्हणजे बाकीच्या मुलांपेक्षा तुम्ही जर 0.5ने जरी पुढे आला तर तुम्हाला माहीत असेल की 0.5 मार्काने सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याची मेरिट लिस्ट ही राहते. त्यामुळे मेरिट लिस्ट काढण्यासाठी तुम्हाला ॲडव्हान्स मॅथ्स शिकणंसुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.